वेलकम टू माय यूट्यूब चॅनल अपेक्षा। तर मी एवढ्या लवकर उठली आहे। कशाला उठली आहे? बिकॉज ऑफ की मी जाते गावी माझं गाव आहे पहूर, पण ॲक्च्युली मी राहते कोलाडला। तर मी जाते पनवेल टू कोलाड। रोहादेवा ट्रेनला एवढी गर्दी असते, आता सीझनला एवढी गर्दी असते गणपतीला की जायला किंवा चढायला जागा नाही असते। या टाईमला बघ, लास्ट टाइम जेव्हा पण गेलो होतो गणपतीच्या इथे पण एवढी गर्दी होती की लिटरली मी उभे होतो। या टाईमला पण बघ, तिकीट जाऊनच काढत आपण, त्यासाठी मी उठले। तर 7:35 झाले तरी पण भाव माझा उठला नाही आहे। आता मला फ्रेश व्हायचं आहे, खायचं आहे, प्यायचं आहे आणि निघायचं आहे। बॅग पॅक केली आहे, तरी माझी दीदी काहीतरी करते अजून, तिचा टाईमपास चालू आहे। त्यामुळे उठली आहे, फ्रेश व्हायचं आहे मला अजून। विटॅमिन फेस टोनर त्याच्यामध्ये मिनिमाइज पोर्स होतात, इम्प्रूव्ह स्किन टेक्स्चर आणि ग्लोइंग स्किन। थोडं जरा सुकून द्या। सुकल्यावर आपण लावूया सनस्क्रीन लॅक्मे सनस्क्रीन। Don't spot is enough for this. आता मेकअपची तर मला जरूरत नाही आहे, म्हणजे मेकअप करायची जरूरत नाही आहे ट्रेनमध्ये वगैरे असताना, पण ॲज अ लाईट थोडा मेकअप तर करू शकतोच आपण। मी कालच्या दिवशी झुडिओमधून हे सगळे प्रोडक्ट घेऊन आली आहे। एक आहे झुडिओ लायनर घेऊन आली होती, काजल आहे आणि लिपस्टिक वगैरेच आहेत। तर मी तुम्हाला मंडेला दाखवेन। मंडेला कसं की आमच्याकडे थोडा फंक्शन आहे, मग तेव्हाच मी तुम्हाला दाखवेन। आता मी थोडं हे काढलं, लिप लायनर तर शेड मला खूप छान वाटला आणि ॲक्च्युली मला मस्कारा घ्यायचा होता, पण हे आय लायनर मी घेऊन आली। तिच्या बॅगमध्ये खूप काही आहे। तिने घेतलं स्किन केअर करते म्हणजे हे मी यूज नाही करत, ती यूज करते। डॉट अँड वॉटरमेलन्स आहे, सुपर ग्लो फॉर टायटनिंग टोनर। तर हे टोनर यूज करते ती माझ्या पोर्ससाठी, छान आहे। मला पण हे कमेंट केलं होतं की कर, पण माझे पोर्स नाही आहेत, माय स्किन इज सो सॉफ्ट। तुझ्या बॅगमध्ये काय आहे? ओके, वेट वाईप्स अरे दिसत नाही, वेट वाईप्स बाई हे काय यूज करते? तिच्यामुळेच मला सगळे प्रोडक्ट थोडेफार माहिती, एवढे यूज नाही करत बस। बाकी सगळे तिने तिची बॅग आतमध्ये टाकली आहे, बॅगमध्ये। You can use as a lip liner. काजळ तर नाही लावायचं आहे, जास्त काय हेवी नाही केलं, जस्ट स्टार्ट। भूक लागली, मग आता काय खाऊ पण शकत आहे, मॅगी बनवायला लागेल।
हर टाईम जेव्हा मी मॅगी बनतो तो घेतो आणि खाऊन जातो. तशी मी मार्केटमधून काहीतरी घेऊन आली आणि तो घेऊन गेला कॉलेजमध्ये. मला माहीत पण नाही की तो घेऊन गेला. आणि तेव्हा सांगते की हां मी खाऊ तुझा घेऊन येतो. मग समजलं की मी त्याला फोन केला की तू काय घेऊन गेला आहेस का माझ्यातून ते खाऊ आणते ते की हां. तुला आधी सांगायला नाही आलं की तू घेऊन गेली आहे म्हणून. आमची ट्रेन 9 वाजता आहे तर आम्ही अजून इकडेच आहोत. लोकांचा आवरतच नाही आहे. ते पण लावायचे आयलाइनर, काजल आयलाइनर. It's fine. हर टाइम काजळ लावता मी माती खाते. तशी आधी मी माती खूप खाल्ली आहे. तशी याच्यामध्ये माती खाण्याचा मग काही सवालच नाही. थोडं ते इकडे तिकडे झालं. मी कधीच कोणत्याच फंक्शनमध्ये काजल आणि आयलाइनर नीट लावलं नाही. तर म्हणजे एवढं जमतच नाही मला ते गोष्ट. म्हणजे एवढं कॉन्स्टंटली असं लावायचं. म्हणजे गर्ल्स कसे लावतात मला कळतच नाही. थोडं एकदम त्यांचे ना असे विंग्स पण असे एवढे भारी असतात ना एकदम भारी कमाल. माझी फ्रेंड आहे म्हणजे आम्ही माझी कॉलेज फ्रेंड आहे का नाही माझं कॉलेज फ्रेंड आहे म्हणजे होती पण आता पण आहे कॉन्टॅक्टमध्ये. तिचे विंग्स बघा ना म्हणजे तिचे जे विंग्स लावायचे ना एवढे असे प्रॉपर विंग्स एवढे भाई कमाल. मी तिला बोलायची पण भाई तू मला शिकव विंग्स कसे असे मस्त लावते ती एकच लावायची झटकन एकदम कमाल. एवढे भारी म्हणजे एवढं भारी की बा. भूक लागली आता मला. हेलमेट आहे हेड and not but it's not in there. काय करू ठीक आहे काहीतरी खाते किंवा आता तिकडे जाऊनच खाणार म्हणजे ट्रेनमधून उतरल्यावर. आय यूज ते बेला विटाच. त्याच्यामध्ये आम्ही ते एकच बॉक्स मागवला होता. त्याच्यामध्ये खूप सारे असतात. त्याच्यामध्ये हा मी यूज करते. म्हणजे असं यूज नाही करत कधी यूज करते. स्मेल वॉज गुड. तिने कोणता घेतला आहे बेला विटा व्हाईट वूड. हे आहे बेला विटा वूड आणि हे आहे फ्रेश युनिसेक्स. त्याने घेतला मेनचा भावाने. ठीक आहे भेटूया नंतर. आलेच नाही आहे ते माझ्या तोंडाला. हा छान दिसतेस म्हणजे मी काहीच नाही लावलं आहे. छान दिसतेस. चला आवरा पटकन जायचं आहे आपल्याला. ही छत्री घेतली छत्री तुझी छत्री. मी एक ट्रान्सपरंट अम्ब्रेला घेतली आहे माझी छत्री. ॲक्च्युली मला भेटत नाही माझी छत्री भेटत नव्हती. ही छत्री लवकर ट्रान्सपरंट अम्ब्रेला. लोकांनी लिफ्ट पण नाही बोलवली. लोक अजून आलेच नाही. सुट्टे पैसे घेतलेत ना मी. चल गाडीसाठी सुट्टे पैसे लागतात आणि ऑटो पकडू त्याच्यावर मी स्टेशनला पनवेल स्टेशनला चालू आहेत.
आता पनवेल स्टेशनला आहोत. रोहा ट्रेनच नाही आली अजून. असं वाटतं तिकडे जायचं ना. आवाज येत आहे तर आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे. तर नागोसला सही भेटते. आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे. नागोसला आहोत आम्ही आता आम्ही रोहाला उतरणार आहोत. सो रोहाला उतरून खाऊ थोडं, मग पप्पा घ्यायला येणार आहेत किंवा आम्ही ऑटोला जाऊ. एवढी गर्दी होती त्यामुळे मी शूट करायला भेटलं नाही स्टार्टिंगला. थोडं गर्दी कमी पप्पा ऑटो जाणार आपण ऑटो जाणार होतो. तुम्हाला पहिलेचा व्ह्यू नाही दाखवू शकले कारण का खूप गर्दी होती त्यामुळे मला भेटायला लागलं. सगळे शेताच्या आठ लागले. थोडं डस्टिंग थोडं झालं आहे. हे व्ह्यू एकदम एवढं भारी आहे ना हे व्ह्यू की सांगू शकत नाही. म्हणून आपण कोकणला एकदम हेवन बोलतो. लाईक कोकण मी प्रॉपर कोकणमध्ये जात नाही आहे. मी रोहालाच जाते पण इथून जाताना पण एवढं छान वाटतं बघायला. मी थोडे फार कॅप्चर केले आहेत. दाखवेन तुम्हाला. थोडे शूट करून ठेवलं आहे. तुम्हाला सगळं दाखवेन. मध्ये क्लिपमध्ये थोडं दाखवेन. आताच रिसेंटली इथे रोहा पुलं एवढा पूर आला होता त्यामुळे हा नवीन पूल चालू केला आहे. छोटा पूल बंद झाल्यापासून लोक छोटा पूलवरून जातात. काहीतरी खाऊ आणि मग झोपू. एवढं झोप आली आहे की सकाळी लवकर उठल्यामुळे मला झोप नाही भेटली. त्यामुळे ट्रेनला पण एवढी गर्दी होती की काही शूट नाही करायला भेटलं. मी थोडंफार शूट केलं आहे. थोडंफार असं शूट करून ठेवलं आहे मी. आता बघूयात थोडं मग त्याच्यामध्ये थोडं ॲड करत राहील मी. ओके बाय.